पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी समजावलं तिला, पण माझं काही ऐकतच नाहीये ती। प्लीज तुम्ही बोला ना तिच्याशी। कशाबद्दल? अहो हेच की मोठ्यांची असं नको वागायला म्हणून। मी बोलते। कमलराव, अहो तिने तिची बाजू क्लिअर केलेली आहे आणि या बाबतीत ती कुणाचंही ऐकणार नाही। हे बघा, गरज पडली तर हुंडा देऊ सुद्धा आम्ही, पण ती लग्नाला उभी राहणार नाही ना। अहो तत्ववाली मुलगी आहे ती, आणि जिथे तत्वाचा प्रश्न येतो ना तिथे ती कुणाचंच ऐकत नाही। काका हा असा सपोर्ट करतात ना तुम्ही म्हणून अशी वागते ती। अहो मुलगी आहे माझी ती, मीच तिला सपोर्ट करणार ना। हो पण तुम्ही जर असाच सपोर्ट करत राहिलात तर मी लग्न कसं करू? करायचंय का लग्न? अहो म्हणूनच तर एवढे खेटे घालतोय ना मी। नाही, तुमचे वडील म्हणत होते। नाही नाही नाही, त्यांना मी समजावतो। हे बघा, तुम्ही फक्त अक्षराला हे समजावा की सतत गोष्टींवर स्टँड घेणं बंद कर म्हणावं। कधीतरी लोकांचं ऐकावं ना। ओ हळू वाजवा की जरा। दोन मोठी माणसं बोलतात, दिसत नाही? तुम्ही? हा मी, दुसरं कोण दिसते का तुम्हाला? डोळे आहेत मला। दृष्टी आहे का? पण आहे ना, दृष्टी आहे, दूरदृष्टी आहे, सगळं आहे। तरी जवळच दिसत ना तुम्हाला? काय दिसत नाही? यो 6 फूट 1 इंचाचा माणूस तुम्ही तुम्ही म्हणून विचारालाय। दिसला ना, मग काय लोणचं घालू त्या माणसाचं? नॉनव्हेज लोणचं खाताय तुम्ही? तुम्ही ह्यासाठी बोलवलत मला इथे? माझा क्लास चालू होता माहितीये? असू दे की मग चालू, त्याला काय होतं? रोज असतो जो शाळा आपली, वर्ग आपला, असू दे। अहो पोर्शन असतो, तो पूर्ण करावा लागतो। होतोय घ्या पूर्ण, एवढा काय लोड घेताय? आणि हे कुठल्या अनुभवावरून बोलताय आपण? आपला हो चाललं कुठं? मी का तुम्हाला रिकाम टेकडा वाटलो काय? हे बघा। नाही नाही थांबा, ए पोरांनो, मी काय रिकाम टेकडा वाटतोय तुम्हाला? हो मास्तर, तुम्ही पण बोला की, नाही तो शिट्ट्या फुकत बसताय। रिकाम टेकडा वाटतोय का मी तुम्हाला? मास्तर पोरं दोघं पण नाही म्हणते। झालं तुमचं? आली मज्जा? इथून पुढे मला वर्ग चालू असताना बोलवायचं नाही, मला आवडत नाही। आपण बोलायचंय मला? काय बोलायचंय तुम्हाला आता? हे बघा, आपलं बोलणं झालं होतं त्यानुसार मी माझं काम केलं। आधीच माझा मूड खराब आहे, माझी इच्छा नाहीये तुमच्याशी भांडायची, प्लीज। काय झालं मूड खराब असायला? पर्सनल आहे। पर्सनल आहे? मी ऐकतो लोकांचं पर्सनल, पण मी माझं पर्सनल लोकांना सांगत नाही। सांगावं, मन मोकळं होतं। मला नाही सांगायचं? एकदा सांगून बघा। अरे काय जबरदस्ती आहे का काय? काय? हो हो चाललं मॅडम, हो मास्टरीन भाई, हो मी माझा शब्द पाळला बरं काय। मी स्पॉन्सर केलंय शिक्षण त्या विनयचं। ते आता बाकीच्या पोरांची नाव आठवत नाहीत मला, तो भाग वेगळा, पण केलं आपण। हा थँक्यू। यो शब्द माहित आहे तुम्हाला? एक मिनिट। आणि हे भारी करताय तुम्ही। एक मिनिट। का? तुम्हाला काय वाटतं मला काय वेळ लागलाय? हो असं म्हणीन काय मी? तुमचा मुद्दा काय कळेल का मला? तुमचा मूड खराब आहे ना? मग ते सापडत नव्हतं म्हणताना मूड खराब होता ना तुमचा। या सापडलं।
अहो मी बोललोय बाबांची, पण मुद्दा हुंड्याचा नाहीये. बाबांना राग तिच्या बोलण्याचा आलाय. तुम्ही समजावा ना अक्षराला. मला पण फटकन बोलून गेली ती की आपण काही दिवस नको बोलूया म्हणून. लग्न ठरलंय, 6 महिने झाले आम्ही भेटतोय. काका माझं फार प्रेम आहे हो तिच्यावर, आणि तिने मला असं म्हणावं. आता तुम्हीच सांगा मी याला काय समजू. नाही म्हणजे मला मान्य आहे की काही चुका झाल्या, पण त्यातनंही पुढे आपण मार्ग काढायला हवा ना, की असं लोकांना तोडून मोकळं होऊन जायचं. हे बघा, अक्षराचा हा ऍटिट्यूड तिला एक दिवस गोत्यात आणू शकतो. मी चहा टाकू का? 1 कप चहा घ्या. नाही नको नको. अहो घ्या ना. नाही नाही खरंच नको. तुम्ही तिला फक्त एवढंच समजावा की सतत स्वतःचं घोडं पुढे दामटवत ठेवत नको जाऊ. लोकांचा एकच जा म्हणा कधीतरी. बाबांना समजावलंय मी. भेटू लवकर. येतो. पसंत आहे. काय? रिंग हा? रिंग रिंग पसंत आहे मला म्हणलं. आवडली असं म्हणायचंय का तुम्हाला? रिंग कुठलाही शब्द कुठेही वापरतात. हा म्हणजे तेच छान आहे बघा की नाद खोळा एक नंबर, एकदम नाजूक बिजूक असं मस्त लोमत्याला भारी आहे म्हणून म्हणलं. आणि शब्दांचं आम्हाला कौतुक सांगू नका. शब्द बिब्द काय हुडकत बसत नाही आपण. मनातील त्या धाडदिशी बोलून मोकळ होतो. जाऊ दे हो, तुमच्याशी ना काही बोलून अर्थच नाही, उपयोगच नाही. म्हणजे काय काय म्हणले तुम्ही? ते जाऊ दे. मला सांगा, तुमच्याकडे ही रिंग कशी आली? आमच्या बागेत पडली होती की काल ना का आपण तिथे शोधली, आपल्याला गावलीच नाही. नंतर रव्या पाव्याने शोधून दिली मला. आज सकाळी पाव्यानं दिली. रात्रभर शोधत होती पोरं माहिती आहे काय. अरे वा, मग लई मेहनती पोर. तुम्ही खोटं पण बोलता. म्हणजे खोटं कशाला बोलू? तेच मला कळत नाहीये. हे असं खोटं का बोलताय तुम्ही? खोटं काय हे खरं आहे. तुमचंच आहे कानातलं हे 23 कॅरेटचं खरं. 22 कॅरेटचे माझे. हा हा तसं असेल. मला काय माहित. माझं काय, मी काय ज्वेलरी वाला आहे. अहो एवढी काय बघताय, तुमचीच आहे. माझी नाहीये ही रिंग. अहो तुमचीच रिंग आहे. ही रिंग माझी नाहीये. नीट बघा तर. बघा चेक करून बघा. दुसरी कुठे आहे? 1 मिनिट. काय कुठे झालं? हो या 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 तुम्ही मुलींना सगळे इथे थांबा. मी तुमची काय व्यवस्था आहे ती बघून येतो. काय ग, तयारी तर लय भारी केली आहे ना? वय ना, घर बघितलं, राजवाडा वाटतो राजवाडा. आणि या राजवाड्याची मालकीण झाली ना तर महाराणी महाराणी. तुझं सोड ग. या राजवाड्याची मी मालकीण झाली ना, माझी 5 बोट तुपात असतील. बघच तू. हो हो. जरा बाजूला जाऊ दे मला. लई नाटल्या ते पोरी. हा असू दे असू दे. हा झालं का? समजा खुर्च्या लागून झाल्या. अरे हे काय मध्ये पटपट हॅलो हॅलो हॅलो. आता हे झालं हे झालं हे झालं. हा शंकर. वय अरे थोरल्या सरकारांची खुर्ची तर कशाला लावली? पण आपण लावू बरं. चल पण वय वय वय. खाण्यापिण्याची व्यवस्था झाली की वय. नाही बघा. मागच्या याला नमस्कार दुर्वेश्वरी मॅडम. नमस्कार. मुली आल्या आहेत. अरे वा आल्या का? बरं गोविंद त्यांची बसण्याची व्यवस्था कर. आणि हा त्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था कर. आणि हा त्यासनी सांग लगेच कार्यक्रम सुरू होईल. वय वय. जावा, पळा. चला चला चला. दुर्गे, ए दुर्गे, अगं कसली तयारी चालू आहे? आपल्याकडे काय कार्यक्रम आहे काय?
आणि एवढ्या पोरी कशा पाहिजे जमल्या आहेत? आपल्या अधिपतीसाठी पोरी बघायचा कार्यक्रम आहे आज. पोरी का पोरगी? पोरी मावशी, आज स्वयंवर आहे, स्वयंवर. होय काय? हा, म्हणतानाच तुझा चेहरा पडलाय. झालं का रे? हा, तिकडचं बघ, तिकडचं बघ. हा, ती खुर्ची बघ. अहो नाना, ऐका की माझं. नाना, अहो नाना, शाळेत जायचंय मला. शाळा बुडून मी कामाला नाही येणार. गुमान, चल मला मदत कर. 100 दिशमाचं जेवण बनवायचं आहे. चल. अहो नाना, ऐका की, शाळा करून येते की मी. पुन्हा शाळेचं नाव काढा तर मुस्काट फोडेन. मला मदत कर. मायंदळ काम आहेत. एकट्याला होतोय वय. तुझी आई बी येते. चल. अहो नाना, शाळेत जायचंय मला. आधीच 2 दिवस बुडले माझी शाळा. काय गडबड चालली आहे? काय मोठमोठ्याने बोलताय? माफी असावी सरकार. आणि ही का आली इथं? थोडा कामाचा बोजा होता, म्हटलं तिला मदतीला चल. हिची आपली सारखी शाळा शाळा शाळा. ए पोरी, परवा समजावलं होतं, कळत नाही भाई तुला? मंद आहेस काय तू? हे सारखं शाळा शाळा, बाप सांगतोय ते कर की गप्पानी. पण ते मी पुन्हा पुन्हा तेच सांगू आहे तुला? शाळा शिकून काय धन पाडणार आहेस? मोठे सरकार, जा बापाला मदत कर. शाळा बुडली म्हणून काय आभाळ कोसळणार नाही जणू. धनाजी, तिला शेंडा कमी हाणाय सांग. लई चुरू चुरू बोलते तुझी लेक. स्वयंपाक शिकव तिला, त्योच कामी येणार आहे, शिक्षण नाही. आणखीन एक, या घरात मोठ्यान बोलायचं नाही. अगं ये, भरल्या घरात रडू नका. चल जा, कामाला लाग. जा. नाना, जाऊ द्या ना. थोबाट बन म्हणजे बन. निराडू बिडू नकोस. मोठ्या घरात कार्यक्रम आहे. इथे समधी कामं वेळेवर नाही झाली ना, सरकार मला कामावरून काढत्याल. चल, समधी भांडी घासायच्यात. चल. तुम्हाला बघून चालता येत नाही का? सारखे धडकत असता. मी काय स्वतःहून काय धडकाय नाही ते तर. चुप, एकदम चुप. ओ मालक, शिक्षक, काय तर भान ठेवा. काय एकतर तुम्ही न सांगता जाताय. हे बघा, मी हे आणायला गेले होते. म्हणजे मीच दिले की मलाच काय दाखवालाय? 1 मिनिट. हे माझे कानातले आणि हे तुम्ही आणलेले. आईला तुम्ही पण विकत घेतलं का? तुम्ही पण म्हणजे? विकत घेतलं काय तुम्ही? मी नाही, तुम्ही घेतलत विकत. मी कशाला विकत घेईन? तुमचंच आहे कानातलं, तुम्ही बघा की नीट. माझं कानातलं शाळेत सापडलं. मग हे तुम्हीच सांगा.
मला काय माहित म्हणजे रव्या पावायला विचारलं पाहिजे काहीतरी घोळ घालून ठेवलाय नी ना पोरं. पुन्हा खोटं? मी काय मूर्ख वाटले का तुम्हाला? खोटं कशासाठी खोटं बोलताय तुम्ही? नाही तुम्हाला काय वाटलं तुम्ही माझ्यासाठी एखादं महागडं कानातलं घ्याल आणि मला विकत घ्याल? माझी माफी विकत घेतली तशी? आय एम सॉरी मिस्टर अधिपती सूर्यवंशी, पण मी विकाऊ नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज व्हायला. नाही नाही, काही गैरसमज झालेला नाहीये. तुमचा खरा चेहरा दिसतोय आता मला. मला आधी असं वाटायचं की तुमचं शिक्षण नाही झालेलं, तुमच्याकडे खरेपणा पण नाहीये. हो नाही नाही नाही, तसं नाही आहे. मी तुम्हाला काय साध्य करायचं होतं? हा, का खोटं बोललात माझ्याशी? सगळ्या गोष्टी पैसे देऊन विकत घेता येत नाहीत, लक्षात ठेवा. तुमची वस्तू तुम्हालाच लखला. ताई, एवढं दागिनं? हे तर काहीच नाही. अधिपतीने आज मुलगी पसंत तर करू देत, त्या पोरीला सोन्यानं मडवू आम्ही. म्हणजे एवढं दागिनं होणाऱ्या सुनेसाठी आहे? अरे वा, भारीच की. बरं, समधी तयारी झाली? वय झाली. पर अधिपती आलं नाहीत अजून. बघतो आम्ही. मी आलेच. देवी अंबाबाई, आज आमची सून आम्हासनी भेटू दे. भारतात 1984 मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा अस्तित्वात आला. 1988 मध्ये विनय. यस मॅडम. काय रे, लक्ष कुठे तुझं? बाहेर काय बघतोयस? ते बर्ड. बर्ड? लव बर्ड. लव बर्ड इथे वर्गात? ते लव आल्यावर मग बर्ड येतात ना ते. विनय, लक्ष दे वर्गात. हॅलो ओंक्या, ऐका विषय हार्ड झाला मरदा. नाही प्लॅन फेल झाला. मी येतो. आलो आलो आलो. कुठे होते मी? सर
ये अक्षरा झाला क्लास झाला? हो सर. सर ती मिताली आहे ना? कोण मिताली? हो सर, असं काय करता? मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझ्या वर्गात मिताली नावाची मुलगी आहे. तिचे आई बाबा लग्न लावून द्यायचा प्रयत्न करतायत. हा ती. सर ती आज पण नाही आली आहे शाळेत. मला खूप टेन्शन येतंय सर. मी किती निरोप पाठवले तिच्या पालकांना, शाळेत येतच नाही ते. सर मला वाटतंय ते बंद करणार आहेत तिची शाळा. काय माणसं असतात कळत नाही मला. जग चाललंय कुणीकडे. नाही 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 सर, आपण काहीतरी केलं पाहिजे याबाबत. अगं आपण काय करणार? तुम्ही मला पत्ता द्या ना सर तिच्या घरचा. हा, मी ब्रेक मध्ये लगेच जाऊन येते तिच्या घरी, तिच्या पालकांशी बोलते. सर आपण काही केलं नाही ना तर ते तिचं लग्न लावून मोकळे होतील. खूप हुशार मुलगी हो सर, खूप स्वप्न आहेत तिची. तिला शिक्षण मिळायलाच हवं. हो पण आपण बळजबरी तर नाही ना करू शकत. नाही सर, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. मी समजावेन ना तिच्या पालकांना, मी बोलेन त्यांच्याशी. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा सर. प्लीज मला पत्ता द्या तिच्या घरचा. एक मिनिट. येस. घे. थँक्यू सर, थँक्यू. हे बघ अक्षरा, एकटी जाऊ नकोस. नरहरीला बरोबर घेऊन जा. हो सर, बघते मी. कुणाशी बोलतात अधिपती? गेले कुठे?